पाटण पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या शिबला येथे आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीचा निर्घुण खून झाल्याची घटना घडली आहे। या घटनेत मृतकाची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे। मृतकाचे नाव संतोष मानकू टेकाम वय 35 वर्ष असे असून आरोपीचे नाव शालिक आत्राम वय 40 वर्ष असे आहे। जखमी महिलेचे नाव पिंकी संतोष टेकाम वय 30 वर्ष असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार संतोष टेकाम आणि शालिक आत्राम हे शेजारी राहत होते। आज दुपारी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला। वादाचे रूपांतर भांडणात झाली असता आरोपी शालिक याने नारळ तोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सत्तूरने संतोषवर हल्ला केला। या हल्ल्यात संतोषचा जागीच मृत्यू झाला। भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असताना संतोषची पत्नी पिंकी इलाई गंभीर दुखापत झाली। घटनेची माहिती मिळताच पाटण पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली। जखमी पिंकी टेकामीला तातडीने यवतमाळ येथे हलवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पाटण पोलीस करीत आहे।